परभणी जिल्ह्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका भीमसैनिकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी 16 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। या घटनेचा तीव्र निषेध करताना आनंदराज आंबेडकर यांनी न्यायासाठी खालील मागण्या केल्या आहेत। मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी। संबंधित पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। आंदोलनकर्त्यांना विनाकारण अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून अटक झालेल्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी। या बंदसाठी विविध सामाजिक आणि संविधानवादी संघटनांनी समर्थन दर्शवले आहे। आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनामुळे राज्यभरातील लोक आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे। हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन करतानाच त्यांनी सांगितले की पोलिसांच्या दडपशाही विरोधात संविधानवादी शक्तींची एकजूट न्याय मिळेपर्यंत सुरू राहील। या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे। भीमसैनिकांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत अशी मागणी देखील विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे। 16 डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंद दरम्यान राज्यातील व्यवहार ठप्प होण्याची शक्यता असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निदर्शने होण्याची शक्यता आहे। पोलिसांवरील कारवाईसाठी सरकारच्या भूमिकेवर राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे। भीमसैनिकांच्या हक्कासाठी आम्ही लढणारच असे आंबेडकर यांनी ठामपणे जाहीर केले आहे। संपूर्ण राज्याचे लक्ष न्यायासाठी सुरू असलेल्या या संघर्षाकडे लागून राहिले आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।